नारायण नारायण. श्री पार्वती देवींनी तर त्यांचे कार्य पूर्ण केले होते, परंतु त्यांनी सोपवलेल्या या कार्यामुळे कुमार कार्तिकेय आणि श्री गणेश यांना आता नेमके काय करावे हे काही केल्यास सुचत नव्हते. आता यावर जर मार्ग काढायचा असेल तर त्रिदेवांचे सहाय्य घेणे आवश्यक होते आणि त्यासाठी कुमार कार्तिकेय आणि श्री गणेश एके ठिकाणी पोहोचले. नारायण नारायण. ओम नारायणाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम नारायणाय नमः. श्री गणेश, कुमार कार्तिकेय, तुम्ही माझे स्मरण केले? हो श्री विष्णू. काही समस्या आहे का? श्री विष्णू, आम्हाला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. कोणती? मातेला सोडून सर्वांनाच हे ज्ञात आहे की देवी गंगा श्री महादेवांच्या जटात आहेत. मातेला हे कधी कळणार श्रीहरी? खरं तर हेच विचारण्यासाठी आम्हाला आपली आणि श्री ब्रह्मदेवांची भेट घ्यायची होती. अगदी योग्य आहे. यावं श्री ब्रह्मदेव. श्री गणेश आणि कुमार कार्तिकेय यांना आपल्याशी आत्ता अत्यंत महत्त्वाचं बोलायचं आहे. श्री ब्रह्मदेव, आपण त्रिदेवांपैकी एक आहात. आपल्याला तर सारं काही ज्ञात आहे. कुमार, ही गोष्ट पार्वती देवींशी निगडीत आहे. आम्हीही हे जाणतो. मातेच्या मनातली साशंकता अधिकच वाढू लागली आहे. त्यावर तिचं समाधान कसं करावं हेच सुचेनाचं झालंय. कुमार, महादेवांशी जेव्हा आमची भेट झाली तेव्हा आम्ही त्यांना हेच विचारलं. अजून ती योग्य वेळ आली नाही असं म्हणाले ते. पण श्री हरी, जर मातेनेच त्याबद्दल आम्हाला सहाय्य मागितले तर? या संदर्भात तुम्ही तात्काळ श्री महादेवांची भेट घ्यावी. तेच यातून मार्ग दाखवतील. नारायण नारायण. आता यावर मार्ग काय? हे कुमार कार्तिकेय आणि श्री गणेश यांना कळून चुकलं होतं. आता श्री महादेव यांची भेट घेणं आवश्यक होतं. मग हेच त्यांनी आधी का नाही केलं? कारण जर त्यांनी हे आधी केलं असतं तर पार्वतीने ज्या विश्वासाने त्यांच्यावर कार्य सोपवले होते त्या विश्वासाला तडा गेला असता. खरं तर त्यांनी याची चिंता करायचे काहीच कारण नव्हते. कारण पार्वती देवींच्या मनातली साशंकता श्री महादेवांना ठाऊक होती आणि तसेच ते माझ्या आराध्यांना आणि श्री ब्रह्मदेव यांनाही ठाऊक होते. आणि म्हणूनच त्यांनी कुमार कार्तिकेय आणि श्री गणेश यांना श्री महादेवांची भेट घेण्यास सुचवले. म्हणजे देवी गंगा या श्री महादेवांच्या जटेत आहेत हे कार्तिकेय आणि गणेश यांना ठाऊक होते? अर्थात देवी, श्री पार्वती देवींना हे ठाऊक नव्हते आणि म्हणूनच हे सारे काही घडत होते. आणि त्यावेळी गंगेच्या मनात देखील अनेक प्रश्न होते. त्यांच्या मनातली इच्छा तर पूर्ण झाली होती, मग त्यांना कसली चिंता होती? श्री पार्वती देवी त्यांना स्वीकारतील की नाही याची त्यांना चिंता होती. म्हणजे त्यांच्या मनातही हा प्रश्न होताच तर. हे श्री महादेव. गंगा, तुझं हे असं प्रकट होणं हे पार्वतीच्या मनातील संशय खरा ठरवू शकतं. आता मला देखील असं वाटू लागलं आहे
की मी तिच्यासमोर प्रकट व्हावं. कितीही झालं तरी ती माझी बहीण आहे. आमच्यात एक ऋणानुबंध आहे. गंगा, तुझं हे इथे प्रकट होणं हे पार्वतीला आवडणार नाही, हे सत्य आहे. ती माझा कदापि स्वीकार करणार नाही का? गंगा, भविष्यात काय घडू शकतं हे मला ह्या क्षणी कसं सांगता येईल? देवा, आपल्याला काय हवंय काय नकोय हे विचारायला मी आलो आहे. नंदी, ह्या क्षणी मला काही नकोय. प्रभो, आज गंगावतरणाच्या स्थानापासून काही अंतरावर श्री गणेश आणि श्री कार्तिकेय यांची भेट झाली. न जाणू ते आज कुठल्या तरी विचाराने ग्रस्त होते. नारायण नारायण. आणि तो क्षण आलाच जेव्हा कुमार कार्तिकेय आणि श्री गणेश हे श्री महादेवांची भेट घ्यायला निघाले. त्यांच्या मनात काय आहे आणि आता यावर पर्याय काय, हे सारं काही ते श्री महादेवांशी बोलणार होते. कुमार, श्री गणेश, कुमार, श्री गणेश, आपल्याला भेटून आनंद झाला. तुम्ही दोघंही चिंतित दिसत आहात. हो, कारण आता काय करावे हा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झाला आहे. पण असं काय झालं आहे? मातेच्या मनात हा संशय आहे की कैलासात अजून कोणीतरी आहे. होय, तिने मला देखील तसं विचारलं होतं. पण यावेळी आमच्यावर हे कार्य सोपवलं आहे. या कैलासात अजून कोण आहे हे आम्ही शोधून काढावं असं ते कार्य आहे. आता आम्ही काय करावे? तुम्ही पार्वतीला जाऊन सांगा की मी या क्षणी तिला इथे बोलवलं आहे. कैलासात गंगेचे वास्तव्य आहे हे आता पार्वतीला समजण्याची ती वेळ आली आहे. नारायण नारायण. श्री महादेवांची आज्ञा शिरसावंद्य मानून ते दोघेही तिथून निघाले. अखेर पार्वती देवींना हे सगळं कळण्याची वेळ आलीच होती तर. होय, आता तो क्षण येणार होता जेव्हा पार्वतीची आणि गंगेची म्हणजे तिच्या बहिणीची भेट होणार होती. स्वतःच्या बहिणीला श्री महादेवांशी विवाह करायचा होता हे पार्वती देवींना नक्कीच आवडलं नसणार. नारायण नारायण. परंतु ज्या क्षणाची सर्वांना ओढ होती तो क्षण येणार होता. कार्तिकेय आणि गणेश यांना जे कार्य मी सोपवले होते त्यात त्यांना यश मिळाले असेल का? काय झाले असेल? मला लवकरात लवकर आता हे कळायला हवे की नेमके असे काय माझ्यापासून लपवून ठेवले गेले आहे. माते, गणेश, कार्तिकेय, मी तुमचीच प्रतीक्षा करीत होते. मी तुम्हाला जे कार्य सोपवले होते त्याबद्दल काही समजले का? त्या दृष्टीनेच आम्ही कार्य करत होतो. पण कदाचित 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 काय? पण कदाचित त्याआधी तुला काही गोष्टी ठाऊक होतील. म्हणजे तुला काय म्हणायचे आहे? मी समजले नाही. माते, तुझ्या मनात काय चाललंय
हे श्री महादेवांना ठाऊक आहे स्वाभाविकपणे मी देखील त्यांना ते सांगितले आहे. आणि म्हणूनच कदाचित श्री महादेवांनी तुला भेटायला बोलवलं आहे. मला? होय माते. पण का? ते त्यांच्याकडूनच तुला कळलेलं उचित ठरेल. आम्ही केवळ श्री महादेवांचा निरोप घेऊन आलो होतो. तसं असेल तर त्वरित त्यांना भेटायला जाणे अनिवार्य आहे. नारायण नारायण. जेव्हा देवी गंगा या श्री महादेवांच्या जटांमध्ये स्थानापन्न झाल्या आहेत हे श्री पार्वती देवींना कळेल तेव्हा त्या काय करतील हा प्रश्न सर्वांना पडला होता. हिच्याशी विवाह करून तिला ते घेऊन आले तेव्हा काय घडलं? तेव्हा मी देखील त्यांना विरोध केलाच होता. त्या बानूसाठी गडाचे दरवाजे बंद असतील असं मी निक्षून सांगितलं होतं. माझी आज्ञा आहे की त्या बानूसाठी या गडाचे दरवाजे कधीच उघडणार नाही. मी तिला गडावर पाऊल ठेवू देणार नाही. पण पुढे काय झालं? यांनी तिच्यासाठी एका रात्रीत वाडा बांधला. आणि हे सारं करत असताना त्यांना माझ्या मनात काय चाललं आहे याचं काहीच कसं वाटलं नाही. म्हाळसा, तू अशी अस्वस्थ का दिसत आहेस? अस्वस्थ नाही, आख्यानात पुढे काय घडणार आहे हे ऐकण्याची मला ओढ लागली आहे. नारायण नारायण. ओढ तर लागणारच देवी, कारण हा योग साधा नव्हता. मला केवळ इतकेच जाणून घ्यायचे आहे की पार्वती देवीने त्यांचा स्वीकार केला की नाही. काय झालं स्वामी? तो क्षण जवळ आला आहे. कोणता? लवकरच पार्वती देवींना गंगेबद्दल ज्ञात होणार. त्या गंगेचा स्वीकार करतील? कोणास ठाऊक, ते येणारी वेळच सांगेल. नारायण नारायण. अशाच एका क्षणी आता पुढे काय घडणार याची मला देखील ओढ लागली होती. आणि त्यामुळेच कुतूहलापायी मी श्री ब्रह्मदेव यांची भेट घ्यायला गेलो. नारायण नारायण. नारदा, आज ब्रह्मलोकी येणं झालं? अर्थातच, कारण आज भूतलावर श्री पार्वती देवी आणि श्री गंगा देवी यांची भेट होणार आहे. ही कोणतीही साधी घटना नाही हे आपण ध्यानात ठेवायला हवं. अशा घटना घडण्यामागे कितीतरी प्रयोजनं असतात. होय, ते मी जाणतोच, परंतु त्या निमित्ताने आज सर्व सृष्टीचं लक्ष हे कैलासाकडे लागलं असणार हे मात्र निश्चित. नारायण नारायण. ज्या क्षणाची सर्वांना ओढ लागली होती तो क्षण आता जवळ आला होता. निसर्गानेही या भेटीसाठी आपली चिन्ह बदलली. ही लक्षणं नेमकी कशाची आहेत हा प्रश्न पडला देवी गंगा यांना, आणि न राहून त्यांनी श्री महादेवांशी बोलण्याचा निर्णय घेतला. हे श्री महादेव, ही कसली चिन्ह म्हणावीत? गंगा, आज एका अर्थाने सारी सृष्टी ज्या क्षणाची वाट पाहत होती तो क्षण आला आहे. आज तुझी आणि पार्वतीची भेट होणार आहे. मला तर केवळ एकाच गोष्टीची चिंता आहे, पार्वती माझा स्वीकार करेल की नाही.
ह्या पुढे जे काही घडणार आहे ते आता या क्षणी सांगता येणे अत्यंत कठीण आहे. मला देखील त्या भेटीची उत्सुकता लागली आहे महादेव. स्वामी, तुम्ही मला भेटायला बोलवलेत? होय. आज तुझ्या मनातील शंकेचे मला निरसन करायचे आहे. शंका? शंका किंवा तुझ्या मनातील साशंकतेचे तुला उत्तर मिळाला हवे आणि तो क्षण आता आला आहे. म्हणजे माझ्या मनात जे होते ते सत्य आहे. नक्कीच कुणीतरी ह्या कैलासात आहे, होय ना? होय, हे सत्य आहे. पार्वती, जेव्हा तू कार्तिकेय आणि श्री गणेश यांच्यावर हे कार्य सोपवले होतेस तेव्हाच माझ्या ध्यानात आले होते की तुला हे जाणून घेण्याची किती उत्सुकता आहे. आज तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. पण असे नेमके काय आहे स्वामी? मी तुला आधी सांगितले होते ना की या भूतलावरील पापांचा विनाश करण्यासाठी गंगेला ह्या भूतलावर यावं लागेल. होय, आणि मी देखील तुम्हाला हे सांगितले होते की मला ते मुळीच आवडणार नाही. तरी देखील हे गंगा अवतरण झाले. होय, पण त्याचा ह्या सगळ्याशी काय संबंध मला कळले नाही स्वामी. कळेल. पार्वती, मी याआधी तुला सांगितले आहे की या भूतलावर गंगेचे अवतरण हे झाले, परंतु त्याच बरोबर अजून एक गोष्ट घडली आहे. कोणती? पार्वती, गंगेचे अवतरण झाले, पण त्याच बरोबर मी माझ्या जटांमध्ये गंगेला स्थान दिले आहे. काय? होय, आणि आज तुझी आणि तिची भेट होण्याची ती वेळ आली आहे. गंगा, गंगा प्रकट हो. तुझी आणि पार्वतीची भेट होण्याची वेळ आली आहे. गंगा प्रकट हो.